पालघर पोलिसांकडून अवैध दारू वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या। त्यानुसार 8 जुलै रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिंद्रा पिकअपमधून अवैधरित्या दारूची वाहतूक होते। मिळालेल्या माहितीनुसार मौजे तलासरी पाटीलपाडा तलासरी उधवा रोडवर नाकाबंदी लावून पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली। त्यावेळी महिंद्रा पिकअप क्रमांक GJ03BB 2821 येताना दिसली। पोलिसांनी गाडी थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव हरिचरण अर्जुन पासवान वय 33 वर्ष राहणार चनोदगाव सेलवास दादरा नगर हवेली असे सांगितले। पोलिसांनी वाहनात काय आहे याची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्यामुळे गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये दीवदमन बनावटीची 1,58,120 रुपये किमतीची देशी दारू आढळली। एकूण मुद्देमालाची किंमत 11,58,120 रुपये इतकी आहे। पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक JM उमतोल नियुक्ती तलासरी पोलीस ठाणे हे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक R दरगुडे, पोलीस उपनिरीक्षक JM उमतोल, सफौ हिरामन खोटरे, पोलीस अंमलदार 74 कमलेश्वर खंडे आणि पोलीस अंमलदार इंद्रवान लंबे या सर्व तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। द पोलीस न्यूज योगेश पाटील, तलासरी।